चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दयनीय स्थिती, वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या विचारात घेता PMRDA ॲक्शन मोडवर. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली आढावा बैठक. बैठकीत रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून त्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्याचे दिले निर्देश. आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत विविध समस्या सोडवण्याचेही केले नियोजन. मुख्य अभियंता रिनाज पठाण, MIDCचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, महानगर नियोजन समिती सदस्य वसंत विसे यांच्यासह औद्योगिक संघटना, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित. पुणे नाशिक रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, मोई ते चिखली, निगोजे ते कुरळी आणि चाकण ते आळंदी अशा विविध रस्त्यांसंदर्भात आढावा बैठकीत चर्चा. चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या समस्यावर तातडीने उपाययोजना, वाहतूक, अतिक्रमण, औद्योगिक कनेक्टिव्हिटी यासारख्या नागरी समस्या सोडवण्यावर चर्चा. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनालाही तातडीने काम सुरू करण्याचे डॉक्टर म्हसे यांनी दिले निर्देश. नव्या प्रभाग रचनेनुसार बदललेल्या जिल्हा परिषदेच्या काळूस आणि म्हाळुंगे गटाच्या विस्तारितपणाला 5 ग्रामपंचायतींनी घेतला आक्षेप. कोरेगाव, भांबोली, वराळे, आसखेड खुर्द आणि रोहकल ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेचा काळूस आणि म्हाळुंगे गट भौगोलिक दृष्ट्या आटोपशीर करण्याबाबतची सूचना करीत घेतली हरकत. खेड तालुक्यात एकूण 87 हरकती. सर्वाधिक हरकती काळूस आणि म्हाळुंगे गटातील असून नव्या प्रभाग रचनेत नाणेकरवाडी गटात असलेल्या बिरदवडी ग्रामपंचायतीला हवाय म्हाळुंगे गट. निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांची माहिती. पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यात लंपी चर्मरोग संसर्गजन्य रोगाचा गोवर्गीय जनावरांमध्ये संसर्ग या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्र घोषित. लंपी चर्मरोग संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हा अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी केले आदेश जारी. तसेच लंपी चर्मरोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाह्य कीटक नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचेही आदेशात नमूद. गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरवणे किंवा बाजारातील खरेदी विक्री करणे, शर्यती आयोजित करणे, जत्रा भरवणे, प्रदर्शन आयोजित करणे आदींमध्ये सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे 28 दिवस अगोदर लंपी चर्मरोग प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक. केळगाव येथील जमीन गट नंबर 144, 145/1, 147, 149, 150/1 या गटामध्ये शेकडो वर्षापासूनचा नैसर्गिक प्रवाह बंद करून त्यावर शाळा इमारतीचे बांधकाम, ओढ्यावरील पाझर तलावाचे बांधकाम असताना महसूल आणि अन्य विभागाच्या एका शैक्षणिक संस्थेला स्थळ पाहणीनंतरही परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी 5 वर्षापूर्वी खेडचे तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार. तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयातील आदेशाने तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती 2020 पासून निकालपत्र आणि आदेशाचे पालन करीत नसल्याने चौकशी होऊन कारवाई करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत. कर्तव्यात कसूर केल्याने आणि दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत शासन नियमानुसार उचित कारवाई करण्याचे खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिले आदेश. खेड तहसील कार्यालयाकडे केला पत्रप्रपंच. जुन्या खेड घाटात मंगळवारी रात्री 11:30 वाजता पकडला कंटेनर भर गुटखा. कंटेनर, पिकअप जीप आणि गुटखा असा खेड पोलिसांनी 44,09,000 रुपयांचा ऐवज केला हस्तगत. बंदावणे शिवारातील तुषार शांताराम बंदावणे, ढमाले शिवारातील संदेश राजाराम ढमाले आणि पिकअप जीपवरील चालक यांच्यावर कारवाई. आरोपी संगनमताने कंटेनर मधील अंमली पदार्थ पिकअप मध्ये चढवत असल्याची पोलिसांना मिळाली होती खबऱ्यामार्फत माहिती. टाटा ऑटोकॅम कंपनीच्या CSR अंतर्गत योजक संस्थेच्या माध्यमातून देशमुखवाडी या ठिकाणी गावातील शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना कलम केलेली वेगवेगळी फळझाडे वाटप. शाळेच्या परिसरात केले वृक्षारोपण. या कार्यक्रमासाठी विद्यमान सरपंच दत्ता देशमुख, टाटा कंपनीचे विठ्ठल वागचौरे, प्रभू पवार तसेच कंपनीतील अधिकारी, योजक संस्थेचे प्रोग्राम मॅनेजर अविनाश बदाले, गावचे उपसरपंच बाप्पू देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष नवले, रघुनाथ देशमुख, नितीन शेळीमकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची उपस्थिती.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या करंजविहिरे ते गडद हद्दीतील रस्त्याची दुरावस्था, खड्डे पडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची त्रिधा तिरपीट। खड्डेमय रस्त्यांमुळे स्थानिक नागरिक दुचाकीस्वारांना खड्ड्यांमधून मार्ग काढत करावी लागते कसरत। शिवेगावचे माजी सरपंच अक्षय शिवेकर यांनी पीएमआरडी कडे लावून धरली रस्ता दुरुस्तीची मागणी। नागपूर जवळ समृद्धी महामार्गावर टायर पाहण्यासाठी थांबलेल्या रुग्णवाहिकेला भरधाव वाहनाची धडक बसून राजगुरुनगर येथील अँब्युलन्स चालक शिवाजी भांबुरे यांचा अपघाती मृत्यू। पश्चिम बंगालमधील मृत व्यक्तीला घेऊन जाताना बुधवारी पहाटे घडला भीषण अपघात। भीषण अपघातात मृत व्यक्तीच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती। रुग्णवाहिका चालक शिवाजी भांबुरे यांच्या मृत्यूने राजगुरुनगर पंचक्रोशीत व्यक्त होते हळहळ। 7 कातकरी कुटुंबांना नवीन घरकुल बांधकामासाठी वाळद ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली गावठाणात जागा। भीमाबाई पवार, शंकर वाघमारे, चिंतामण वाघ, बाळू वाघमारे, मारुती पवार, अरुण पवार आणि कांता भोसले यांना नवीन घरकुलासाठी मिळाली जागा। नवीन घरकुलांचंही झालं भूमिपूजन। पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, वाळद गावचे लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, रामदास ढेरंगे, रामदास पोखरकर, खजिनदार अशोक पोखरकर, पप्पू पोखरकर, नरेश वाळुंज, बाळासाहेब सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पोखरकर, संतोष पोखरकर, तानाजी कदम यांच्या उपस्थितीत कातकरी कुटुंबांच्या घरकुलांचं झालं भूमिपूजन। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।